नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतो, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सर्व सरळ सेवांमध्ये आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा, जेणेकरून सगळ्या मुलांना या चॅनलचा उपयोग होईल आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर हे शेवटपर्यंत पहा, स्वतःच्या नोट्स मेंटेन करण्याचा प्रयत्न करा. तर पाहूयात आजच्या म्हणजे 7 फेब्रुवारी 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, स्मृती मंधानाने वुमन्स प्रीमियर लीग 2026 मध्ये कोणत्या संघाला विजेतेपद मिळवून दिले असा प्रश्न. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू. महत्त्वाचे पॉईंट्स पहा त्याचे. WPL 2026 मध्ये स्मृती मंधानाने RCB संघाचे कर्णधार म्हणून नेतृत्व करत विजेतेपद मिळविले. 103 डिग्री ताप असूनही स्मृती मंधानाने अंतिम सामना खेळत प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार पटकावला. 2025 मध्ये स्मृती मंधानाने 4000 T20 इंटरनॅशनल धावा करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली होती ती यादी. प्रश्न दुसरा, फेब्रुवारी 2026 नुसार सक्षम प्रकल्पाचा मुख्य उद्देश काय आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, महिलांना कायदेशीर जागरूकता देणे असा प्रकल्पाचा उद्देश आहे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. सक्षम म्हणजे सक्षमा प्रकल्प महाराष्ट्र राज्य महिला आयोगामार्फत महिलांसाठी कायदेशीर जागरूकतेसाठी सुरू करण्यात आला आहे आणि सक्षम प्रकल्पाची सुरुवात नागपूर येथून होऊन तो जिल्हा व तालुका स्तरावरती विस्तारला जात आहे. पुढील प्रश्न तिसरा, 20व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लोकनाथ यशवंत यांचे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा या प्रश्नाचे. ज्येष्ठ कवी, लेखक, अनुवादक लोकनाथ यशवंत यांची 20व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. हे साहित्य संमेलन 28 फेब्रुवारी ते 1 मार्च 2026 रोजी नांदेड येथे होणार आहे. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. लोकनाथ यशवंत यांनी दलित, पीडित व शोषितांच्या वेदना मराठी कवितेच्या केंद्रस्थानी आणल्या आणि बैल या त्यांच्या कवितेवरती आधारित बायोस्कोप हा मराठी चित्रपट तयार करण्यात आलेला आहे. हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे. पुढील प्रश्न चौथा, राष्ट्रीय सब ज्युनियर खो खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने कितव्यांदा सलग विजेतेपद मिळवले आहे असा प्रश्न. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 8व्यांदा. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने राष्ट्रीय सब ज्युनियर स्पर्धेत सलग 8व्यांदा विजेतेपद पटकावले. ही राष्ट्रीय खो खो स्पर्धा कुरुक्षेत्र, हरियाणा येथे पार पडली आणि अंतिम सामन्यामध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी राजस्थानला 27-15 अशा फरकाने पराभूत केले आणि महाराष्ट्राच्या अपर्णा वर्दे यांना स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू इला पुरस्कार म्हणून गौरवण्यात आले. पुढील प्रश्न 5वा, केंद्रीय अर्थसंकल्प 2026 मध्ये RBIने रेपो दर किती टक्के कायम ठेवलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 5.25%. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. फेब्रुवारी 2026 मध्ये RBIने रेपो दर 5.25% कायम ठेवलेला आहे. हा निर्णय मौद्रिक धोरण समितीच्या 3 दिवसांच्या बैठकीनंतर एकमताने घेण्यात आला आणि चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा प्रत्यक्ष GDP वाढ हा 7.4 असा अंदाज RBIने व्यक्त केला आहे. पुढील प्रश्न 6वा, GSAT-1A उपग्रहाला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, EOS-05. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. GSAT-1
EOS-5 हा उपग्रह 2021मध्ये अपयशी ठरलेल्या GSAT-1 EOS-03 च्या जागी प्रक्षेपित केला जाणार आहे आणि हा उपग्रह जवळजवळ रिअल टाइम भूनिरीक्षक म्हणजे जिओ इमेजिंग क्षमता प्रदान करते आणि GSAT-1A चा उपयोग शेती, आपत्ती व्यवस्थापन, वनसंपदा, हिमनद्या अभ्यास आणि संरक्षण क्षेत्रासाठी होणार आहे. पुढील प्रश्न 7वा 48व्या 48th महानगर साहित्य संमेलनाचे आयोजन कोणाच्या वतीने करण्यात आले? तर 7व्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मुंबई मराठी साहित्य संघ यांच्यामार्फत. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. प्रख्यात दिग्दर्शक सचिन गोस्वामी हे या संमेलनाचे अध्यक्ष होते आणि हे साहित्य संमेलन मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते आणि या संमेलनाचा विषय होता मुंबईची लोकल. ठीक आहे. पुढील प्रश्न 8वा एल चिनॉन ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? एल चिनॉन, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मेक्सिकोमध्ये आहे ही. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. फेब्रुवारी 2026मध्ये चिनॉन ज्वालामुखी हायड्रोथर्मल हालचालींनी नवीन चिन्हे आढळलेली आहेत आणि 1982च्या उद्रेकात 2000 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता आणि जागतिक हवामानावरही परिणाम झाला होता. ठीक आहे. आणि सध्या या ज्वालामुखीमुळे येलो अलर्ट फेज 2 अंतर्गत असून तात्काळ उद्रेकाची शक्यता नाही असा अंदाज आहे. पुढील प्रश्न 9वा अग्नि-3 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कुठून करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चांदीपूर ओडिसा येथून. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. अग्नि-3 हे भारताचे मध्यम पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता सुमारे 3000 ते 3500 किलोमीटर इतकी आहे. हे क्षेपणास्त्र INS GPS प्रणालीवरती आधारित असून ते सुमारे 40 मीटर CEP अचूकता देते आणि अग्नि-3 2011 पासून भारताच्या स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडमध्ये सेवेत आहे. पुढील प्रश्न 10वा IOC इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी मध्ये निवड झालेली इराणची पहिली महिला सदस्य कोण आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सोराया अगाई असं त्यांचं नाव आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. सोराया अगाई या IOC मध्ये निवड झालेल्या इराणच्या पहिल्या महिला सदस्य आहेत. त्या IOCच्या 107व्या सदस्य असून 95-2 अशा बहुमताने निवडून आलेल्या आहेत त्या आणि सध्या IOCचे अध्यक्ष पद किस्ट्री कोव्हेट्री यांच्याकडे असून त्या IOCच्या पहिल्या महिला अध्यक्षा आहेत आणि IOC मधील महिलांचे प्रमाण सध्या 45% इतके आहे. पुढील प्रश्न 11वा उपेंद्रनाथ ब्रह्म सोल्जर ऑफ द ह्युमॅनिटी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गॅलुम आशी दोर्जी वांगचुक यांना. तर याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. त्यांना 22वा उपेंद्रनाथ ब्रह्म सोल्जर ऑफ द ह्युमॅनिटी पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सोहळा फेब्रुवारी 2026मध्ये पार पडला. उपेंद्रनाथ ब्रह्मा हे बेडोफामध्ये बोडो समाजाचे संरक्षक म्हणून ओळखले जाते आणि तारियाना फाउंडेशन भूतानमध्ये ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण व सांस्कृतिक संवर्धनाचे कार्य करते आणि बोडोलँड विद्यापीठ हे कोकराझार आसाम येथे स्थित आहे. हा देखील पॉइंट महत्त्वाचा आहे. पुढील प्रश्न 12वा कर्नाटक सरकारने पंचायती निवडणुकांमध्ये कोणती मतदान पद्धती मंजूर केलेली आहे?
याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मतपत्रिका व मतपेटी म्हणजे बॅलेट पेपरवरती. तर महत्त्वाचे पॉईंट्स पहा. पंचायती व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकारात येतात आणि EVM वापरणे सर्व निवडणुकांमध्ये घटनात्मकदृष्ट्या बंधनकारक नाही. मतपत्रिका पद्धतीमुळे मतमोजणी जास्त वेळ लागू शकतो, पण पारदर्शकता वाढवण्याची शक्यता यामध्ये मानली जात आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्वप्रथम बॅलेट पेपरवरती कोणी निवडणुका घेतल्या किंवा घेणार आहेत असाही प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. तर आजचे आपले 7 फेब्रुवारी 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. एकच रिक्वेस्ट आहे की लेक्चर शेवटपर्यंत पहा, कारण की जर आपण स्किप केले ना प्रश्न तर त्याचा काही संदर्भ राहत नाही आणि ते प्रश्न आपल्याला एक्झामला आठवतही नाही. त्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत पहा आणि जमत असेल तर स्वतःच्या नोट्स मेंटेन करण्याचा प्रयत्न करा. तर आजचं लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेत त्याबद्दल थँक्यू सो मच.